आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाही। म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई करू नये अशी त्यांची मागणी होती, पण ही मागणी फेटाळलेली आहे। हायकोर्टामध्ये सध्या खटला सुरू आहे, तिकडेच जा असं सुप्रीम कोर्टाने सुनावलंय। हायकोर्ट आदेश कार्यकक्षेबाहेरचे असल्याचा शहांच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता। आम्ही या प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी घेऊ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। तर मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टामध्येच जाण्याचे निर्देश शहा यांच्या वकिलांना दिलेले आहेत। हायकोर्टात खटला सुरू आहे, तिकडेच जा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। हायकोर्ट आदेश कार्यकक्षेबाहेरचे असल्याचा शहांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। दरम्यान या प्रकरणात आम्ही उद्या सुनावणी घेऊ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विजय शहा यांच्या विरोधात सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली, टीका करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलेलं होतं। सोफिया कुरेशी आपल्याला आपल्या सख्या बहिणीपेक्षा देखील जास्त असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं, पण त्याआधी याच सोफिया कुरेशींचा उल्लेख त्यांनी दहशतवाद्यांची बहीण असा केलेला होता। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय? सुप्रीम कोर्टाने कोणत्याही प्रकारचा दिलासा द्यायला या जे विजय शहा आहेत त्यांना नकार दिलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्यांनी सीजेआय जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई यांच्या समोर त्यांनी हे केस सध्या सादर केली होती आणि त्यांनी असं म्हटलं की उच्च न्यायालयाने यामध्ये असे आदेश देण्याची आवश्यकता नव्हती, तो इतका गंभीर गुन्हा नव्हता आणि मी त्याविषयी माफी मागितलेली आहे आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी त्या बहिणीसारख्या आहेत अशा स्वरूपाचा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला होता। तर त्यावरती आता सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की या बाबतीमध्ये आम्ही कोणत्याही स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा दिलासा देणार नाही, पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे की ज्यांनी घटनात्मक पदावरती जे जबाबदारीत आहेत त्यांनी जबाबदार असलं पाहिजे, त्यांनी बरोबर आहे। त्यामुळे दिलासा देण्यास स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे, हायकोर्टात जायला सांगितलेलं आहे। अर्थात उद्या सुप्रीम कोर्टाची भूमिका काय राहते याकडे लक्ष असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली।